जिंदगी का सफर। भट्टीवरचे त्याचे सहकारी यांच्याकडून राकेश पटेल यांच्यासाठी सेंडऑफ साठी केक आणलेला आहे। सर्वप्रथम त्या केकचं कटिंग। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू राकेश, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर राकेश, हैप्पी बर्थडे टू यू। राकेश पटेल यांच्या सेवानिवृत्त समारंभासाठी आमच्या खाते प्रमुख श्री अंतवाल साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचे सहर्ष स्वागत। तसेच व्यासपीठावरील या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले श्री आमचे खाते दुसरे प्रमुख श्री प्रभाकर राऊत साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। सर्व सीएफडीतील सर्व कामगार बंधू आणि कर्मचारी बंधू, स्टाफ बंधू, मॅनेजर्स, तसेच या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारे आपले मेंटेनन्स असेल, सर्व फोरक्लिप ऑपरेटर आणि सर्व जमलेले सगळे सहकाऱ्यांचं सीएफडी तर्फे सहर्ष स्वागत। मंचावर उपस्थित आमचे श्री प्रभाकर राऊत साहेब, श्री रवींद्र अंतवाल साहेब, ज्यांचा आज सत्कार मूर्ती श्री राकेश पटेल साहेब, त्यांच्यासोबत त्यांच्या सहचारिका श्री मधुरिका मॅडम यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। श्री पटेल यांच्या सासूजी श्रीमती लक्ष्मीजी इथं उपस्थित आहेत, त्यांना सर्वांना टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मेहमान सौ रेणुका, सौ इतेश यांचंही सहर्ष स्वागत आहे। मुलगा श्री राहुल आणि श्वेता पटेल जी IIM अहमदाबाद MM हिचंही सहर्ष स्वागत। जिने IIM अहमदाबाद मधून MBA पूर्ण केले तिचंही हार्दिक स्वागत। त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा। आलेल्या सर्व मित्रांचे सहर्ष स्वागत। आपण विनंती आहे की पुढे स्थानापन्न व्हायचं आहे। या प्रसंगी मी थोडं प्रस्तावना इथे सादर करतो। आमचे खात्याचे श्री राकेश पटेल आहेत, यांची सर्व्हिस 30 वर्ष सर्व्हिस इथे झाली। 33 वर्ष इथे सेवा त्यांनी दिली। मला तोही दिवस आठवतोय जेव्हा यांचे कुर्ल्याहून इथे ट्रान्सफर झाले। राऊत साहेब आणि विजय सुशील नायर इथे होते, त्याने आम्हाला सांगितलं की कुर्ल्यावरनं 6 अंडरवर्ल्डचे डॉन पाठवणार आहेत तिकडे। 6 अंडरवर्ल्ड डॉन म्हणजे तिकडचे ते मोठे लीडर्स होते, तिथे पॉवरफुल होते, तिकडे काहीतरी कंपनी आणि कामगार यांच्यामध्ये खूप वाद म्हणजे चाललेले होते। त्याच्यामध्ये जे म्होरके 6 होते, 7 हे 6 अंडरवर्ल्डचे डॉन इकडे ट्रान्सफर झाले। त्या ट्रान्सफर मध्ये माणिक असेल, पट्टारामा असेल, जे आज आपल्या अस्तित्वाने देवराज आदल असतील, गिरकर असेल आणि चौलकर आहे, आणि त्यांचे वेडेकर लक्षात राहिला नाही, वेडेकर सुनील वेडेकर, आणि त्यांच्या बरोबर एक जो डॉन होता तो राकेश पटेल डॉन होता। आम्हाला घाबरून ठेवलं होतं की आता हे येणार आहेत, म्हणजे आम्ही थोडे दहशतीमध्ये होतो आम्ही। आणि जेव्हा राकेश सेकंड शिफ्टला इथे जॉईन झाला तेव्हा एकदम गॉगल बिगल लावून जीन्स शर्ट घालून एकदम टकाटक मध्ये आलेला एंट्री मारली गेट मधून। तर आम्ही इथे भट्टीवरच होतो, बोलला हा मेन असणार मोरक्या, पण मोरक्या पट्टारामारा होता। पण राकेश पटेल यांची पर्सनॅलिटी एकदम आज इथे व्यवस्थित त्यांचं राहणीमान असतं। यावर सांगायचं तात्पर्य हे की राकेश पटेल जरी दिसायला असले तरी मनातून खूप प्रेमळ आहे, सगळ्यांना मार्गदर्शन करणारे, चांगले सुसंस्कारी, आणि कुणालाही वाईट साईड कधी आजपर्यंत बोलले नाही।
त्याला विचारलं तरच ते त्यांना सांगणार, नाही तर तुम्हाला काय सांगणार नाही. ते त्यांना अडचण असेल तरच विचारलं तर ते चांगलं मार्गदर्शन करणार, उगाच शहाणपणा शिकवणार नाही. यातला तो स्पष्ट उक्ता माणूस आहे. आणि राकेश पटेल यांच्या बाबतीत जायचं झालं तर आजपर्यंत त्यांनी कोणाशी वादविवाद केले नाही, सगळ्यांशी मिळून मिसळून राहिले, सगळ्यांच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले, सगळ्यांच्या कार्यक्रमात त्यांनी अशी शोभा वाढवली. आणि आज हे राकेश पटेल आपल्याला इथे निवृत्त होऊन जाताना दिसत आहेत. आणि आपल्या खात्याचे श्री रवींद्र टिळकर यांना बोलताना जास्त वक्तृत्व नाही, पण ते गाण्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. आणि आपले जळगावचे किशोर श्री रवींद्र टिळकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून भावना व्यक्त कराव्या आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. सगळ्यात अगोदर राकेश पटेल यांना सेवानिवृत्तीच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. है ये कैसी डगर चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. जिंदगी को बहुत प्यार हमने दिया, से भी मोहब्बत निभाएंगे हम, रोते रोते जमाने में आए मगर, हंसते हंसते जमाने से जाएंगे हम. पर किधर है किसे ये खबर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. ऐसे जीवन भी है जो जिए ही नहीं, जिनको जीने से पहले ही मौत आ गई. फूल ऐसे भी है जो खिले नहीं, जिनको खिलने से पहले खिज़ां खा गई. परेशान मगर थक गए चार जन, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं.
थँक्यू. भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जिंदगी का सफर कोई समजा नहीं जाना नहीं, एकदम भावनिक वातावरण ते निर्माण केलेलं आहे आणि चांगलं गाणं गायलेलं आहे. आपल्या खात्याचे जुने इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचे आमचे जुने मित्र प्रसाद चुरी यांना भावना व्यक्त करायच्या आहेत. त्यांना विनंती करतो की 2 शब्दात आपल्या त्यांनी भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रसाद चुरी. नमस्कार. काय मला माईकवर बोलायची सवय नाही, जसं नामदेव बोलतो तसं, पण 2 शब्द राकेशसाठी बोलायचेच होते. सगळ्यांसाठीच बोलतो. राकेश ही जी व्यक्ती आहे तिच्याबरोबर फ्रेंडशिप म्हणजे फार फार जुनी फ्रेंडशिप. म्हणजे जेव्हा तो इथे आला कुर्ल्यावरून तेव्हापासून माझं आणि त्याचं एक बॉन्डिंग जमलेलं. वहिनींना आठवत पण नसेल की एकदा दादरवरून तुम्ही विरारपर्यंत आलेले, जस्ट तुमचं लग्न झालेलं आणि तोपर्यंत आपण तिथे विरारपर्यंत आलेलो, रात्रीचा प्रवास केलेला. तो प्रत्येक गोष्ट मला बऱ्याचपैकी घरच्या आणि सगळ्या शेअर करायचा. मी त्याच्याशी करायचो की तुमची मुलं छोटी छोटी होती, स्वेतल आणि राहुल, त्याही गोष्टी सांगायचा. आणि त्याने कुटुंबासाठी केलंच, कंपनीसाठी सगळेच करतात तेच त्याने केलं. पण त्याने विशेष म्हणजे सासूरवाडच्या लोकांसाठी पण वेळ प्रसंगी तो धावून गेला. जेव्हा जेव्हा तो नेहमी सांगायचा आज माझे सासरे आजारी आहेत, माझे आज हे झालंय, तिकडेही तो धावून जायचा. आई वडिलांसाठी तर केलंच, ते तर मुलाचं कर्तव्य आहेच, पण त्याने विशेष म्हणजे सासू सासऱ्यांसाठी किंवा म्हणजे बहिणीच्या माहेरसाठी पण त्याने भरपूर केलं. ते त्याच्याबद्दल तर बोलण्या म्हणजे विशेषच आहे. आणि त्याने त्याच्या म्हणजे आम्ही सगळे महाराष्ट्रीयन असलो, तो गुजराती आहे, त्याचा एक तो गुजरातीपणा त्याने नेहमीच दाखवला की त्याला बिझनेस माइंड होतं. शेअर मार्केटमध्ये काय करायचं कसं करायचं तेही त्याने मला सांगितलं. मला काही जमलं नाही, अजूनही जमत नाहीये, पण तो त्याच्यामध्ये आहे. किंवा एखादी फॉरेन टूर करायची, सकाळी रात्री जायचं, सेकंड शिपला परत यायचं, तो माझ्याशी शेअर करायचा. आज मी मुद्दामून सगळ्यांना सांगतो की त्याने म्हणजे काही गोष्टी लपूनच ठेवल्या की काय नको सगळ्यांना एक्सपोज करायला, पण त्याने बरंच काही खटाटोप केले आपल्या कुटुंबासाठी, 2 पैसे जमवण्यासाठी. आणि आज जी प्रगती आहे ती त्याचं मेहनतीचं फळ आहे, त्यांनी केलेली मेहनत आहे. आज तो जेव्हा कुर्ल्यावरून आला त्याच्या पूर्ण केस होते, मी मुद्दामून परत सांगतो पूर्ण केस होते, आज पूर्ण केस गेलेले आहेत, कारण ते त्यांनी केलेली मेहनत आहे. आणि तीच आहे. ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की पुढे जाऊन त्याचं आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं हो. दोन्ही मुलांना पण विनंती करतो की वडिलांनी खूप मेहनत केलेली आहे, तर त्याला सपोर्ट करा आणि त्याला चांगलं सांभाळा, एवढीच इच्छा करतो आणि तुमची रजा घेतो. बाय. वक्त की धूप हो या तेज हो आंधिया, कुछ कदमों के निशा कभी नहीं खोते, जिन्हें याद करके मुस्कुरा दे ये आंखें, जिन्हें याद करके मुस्कुरा दे आंखें, वो लोग दूर होकर भी कभी दूर नहीं होते. राकेश पटेल, आपण तुम्ही कायम आमच्या काळजात स्थान करून निर्माण राहाल याची आम्हाला खात्री आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि सत्कार समारंभाकडे आपण वळायचं आहे. अंतवाल साहेबांना विनंती आहे की राकेश पटेलना शाल श्रीफळ द्यायचं आहे आणि आपले श्री कंपनीतर्फे देण्यात येणारे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ सुद्धा श्री प्रभाकर राऊत यांनी त्यांना अर्पण करायचं आहे. एक पुष्पगुच्छ द्या. तसेच अंतवाल साहेबांना विनंती आहे की त्यांनी पीएफचा चेक, पुष्पगुच्छ द्या ना तुम्ही, पीएफचा चेक आणि ज्या कंपनीतर्फे देणाऱ्या भेटवस्तू आहेत, श्री अंतवाल साहेबांना विनंती आहे की त्यांना जे कॉइन आहे, घड्याळ आहे, एक राऊत साहेबांच्या हस्ते द्यायचं आहे आणि एक अंतवाल साहेबांच्या हस्ते द्यायचं आहे. कंपनीतर्फे देणाऱ्या भेटवस्तू एक वहिनींसाठी गिफ्ट आहे आणि श्री राकेश पटेल यांच्यासाठी गिफ्ट आहे, ते त्यांना द्यायचं आहे. धन्यवाद राऊत साहेब, धन्यवाद अंतवाल साहेब. युनियन मार्फत देणारे शाल श्रीफळ आणि बुके श्री विश्वास आंबरे साहेब यांना विनंती आहे की आपण शाल श्रीफळ आणि राजेश सुर्वे आपण पण पुढे यायचं आहे. राजेश सुर्वे आपण पुढे यायचं आहे. युनियन मार्फत देण्यात येणारे सन्मान चिन्ह बुके
धन्यवाद. वहिनींना पण मध्ये घ्यायचं आहे. वहिनी तुम्ही पुढे यायचं आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद राजेश आणि आमरे साहेब. त्याचबरोबर CFD मार्फत देणार येणारे शाल श्रीफळ आणि कॉइन श्री विद्युत चौलकर, आपले ज्येष्ठ कामगार बंधू श्री विद्युत चौलकर यांना विनंती आहे. त्यांचे श्री राकेश पटेल यांचे जुने सहकारी मित्र, त्यांच्या पण भावना अनावर झाल्या होत्या. आज श्री विद्युत चौलकर हे आपल्या मित्राला शाल श्रीफळ देऊन अलविदा करत आहेत. आणि सोन्याचं कॉइन आणि आहेर, गिरकर यांना विनंती आहे की सोन्याचं कॉइन आणि त्यांना देण्यात येणारा आहेर, आणि आपल्या तरुण मित्र मंडळातर्फे शाल श्रीफळ संदीप कोर यांना विनंती आहे की शाल श्रीफळ त्यांनी राकेश पटेल यांना अर्पण करायचे आहे. अजून कोणाला काही भावना व्यक्त करायची असतील पटेल बाबतीत, त्यांनी पुढे यायचं आहे. सचिन जेदे यांना विनंती करतो आहे की CFD तर्फे देण्यात येणारी गिफ्ट वहिनींसाठी त्यांनी त्यांना अर्पण करायचे आहे. आणि निलेश भोईर यांना विनंती करतो की आपण श्री पटेल यांना एक गिफ्ट आपण द्यायची आहे. धन्यवाद. सर्वांचे आभार. आणि माणिक दर्वे हे आमचे जुने सहकारी मागच्या महिन्यात रिटायर्ड झाले, तेही राकेश पटेल यांच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलेले आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. थँक्यू माणिक. रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट ही नसते, ही पुढील वाटचालीची ही एक नवीन सुरुवात असते. आणि राकेश पटेल यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे विविध खात्यातून त्यांचे मित्रमंडळी इथे उपस्थित झालेले आहेत. स्टाफ किंवा इतर कोणाला आपल्या भावना व्यक्त करायची असेल त्यांनी पुढे यायचं आहे. तुम्हाला कोणाला बोलायचं आहे? राहुल किंवा थैंक यू एवरीवन. आज हेलो, हाँ, आज मेरे डैड का रिटायरमेंट का 33 इयर्स हो गया है, जो बहुत लंबा समय है. इनके बारे में मैं क्या बोलूँ, हम लोग ने बचपन से इनको बहुत स्ट्रगल करते देखा है, लेकिन इन्होंने हमें कभी कुछ भी हमारे ऊपर आते हुए कभी नहीं देखा. जो भी हमें चाहिए था उन्होंने हमें ला के दिया, हमें पढ़ाया लिखाया और बहुत बड़ा इंसान बनाया. एकदम छोटी सी स्टोरी बोलूँ तो वो ऐसे एक पर्सन है कि एक बार हमारे नेबर ने AC लिया था बचपन में, बहुत 2005-6 साल की बात है. तो हम गर्मी में सोते थे, तो वो एक दिन अचानक से AC लेकर आए हमारे लिए. तो वो हम पे हमेशा प्यार निछावर किया है उन्होंने. और क्या बोलूँ, आप लोगों से मैं आज पहली बार मिल रही होंगी, लेकिन कहीं ना कहीं आप मेरे पापा के कहानी में हो, उनके हिस्सा में हो, इसके लिए आप हम सब जुड़े हैं. एंड मुकुंद के बारे में क्या बोलूँ कि मुकुंद है और मेरी मम्मी की कंपनी LIC है, उन्होंने हमें एक्चुअली एजुकेशन दिया, इतना बड़ा किया. और मुझे लगता है मेरे पापा यहाँ का कैंटीन का खाना बहुत मिस करेंगे क्योंकि वो रोज़ आते थे, बोलते आज कैंटीन का खाने में क्या मज़ा आया तो वो बहुत मिस करेंगे. बाकी थैंक यू एवरीवन, थैंक यू. थँक्यू सेजल, आपण ही चांगल्या भावना व्यक्त केल्या. मी मधुरिका मॅडमना बोलते की आपण दोन्ही शब्द बोलावे. Thank you very much, Mukund Iron and Steel Company. जिन्होंने हमारे स्ट्रगल के टाइम में बहुत सपोर्ट किया. मैं वर्किंग हूँ, मुझे कहीं से सपोर्ट नहीं था. हम दोनों ने एक दूसरे को सपोर्ट किया, झगड़ा करते थे, वापस मिलके वापस उठ के खड़े होके चलते थे.
बच्चों के लिए कोई नहीं। मेरे पेरेंट्स हैं मायके में रहते थे, गुजरात में रहने का उनका, तो उनको मैं कुछ नहीं बोल सकती थी, उनको ट्रबल होगी करके ऐसा। जो भी है एक दूसरे के मिलजुल के या तो फिर लड़ झगड़ के या जैसे भी है वो दिन निकाले हमने। मैं योगक्षेमा जाती थी, LIC ऑफ इंडिया में जॉब करती हूँ मैं। फिर मैंने डोंबिवली में घर लिया, केनरा बैंक से मैंने लोन ली। डोंबिवली में इसीलिए कि कलवा से नज़दीक होगा और अप डाउन और बच्चों को इतनी दिक्कत नहीं होगी ऐसा सोच के। मगर मुझे बहुत ट्रबल होती थी उधर से, बहुत ये रहने का, भीड़ रहने का ट्रेन में, दादर उतर के फिर चर्च गेट वाली ट्रेन पकड़ के योगक्षेमा पहुंचने का, फिर वापस शाम को जाके बच्ची को लेने का। वो 4th फ्लोर पे बच्ची क्यों मैं रखती थी, 4th फ्लोर पे मेरा घर था और डोंबिवली का बड़ा ब्रिज चढ़ के फिर ऐसे मैंने 1.5 साल निकाला। फिर मेरा ट्रांसफ़र हो गया चेंबूर में। चेंबूर में मैंने रेंट पे रहना शुरू किया, रेंट पे रही। उसके बाद मैंने लोन लेके, ये सब अभी आपको कहानी क्या आपको सबको पता ही रहेगा। जैसे चोलकर, ये मानिक है, चोलकर है, चूरी है, चेतन भाई है, राउलो है और बहुत सारे इनके फ्रेंड्स हैं जो इनके थ्रू हमें मिले हुए हैं। गावड़े, सुनील गावड़े, हाँ, उनके थ्रू हमें मिले हुए हैं। थैंक यू वेरी मच, मैं इतना बोलना चाहती हूँ। और दूसरा ये, मैं पाटिल सर को कभी नहीं भूलूंगी सर, थैंक यू वेरी मच, आपने ये हमारी ज़िंदगी बचाई। थैंक्स अ लॉट। आपको भगवान सुखी रखे, आपके परिवार को खूब सुखी रखे। और सबसे बड़ी बात आप सबके लिए मैं ये कहना चाहती हूँ कि ये मैनेजमेंट और यूनियन, इतनी गर्मी में तो LIC में AC में बैठ के काम करती हूँ, मुझे बहुत अच्छा सैलरी है और बाकी लोगों को भी बहुत अच्छा है जो AC में बैठ के काम करते हैं। मैं सोचती हूँ आप लोगों को ट्रिपल गुना पगार होना चाहिए हम सबसे, जो आपके हक का है, जो मिलना ही चाहिए। और मैं सोचती हूँ कि मैनेजमेंट और यूनियन इस बारे में सोचे और काम करे उसके ऊपर प्लीज़। और मैं बहुत ऋणी हूँ आप सब लोगों के लिए इस पे कि राकेश को बहुत हेल्प किया। कभी शिफ्ट चेंज चाहिए, कभी कुछ बच्चों का कुछ भी, बहुत गाइडेंस भी मिला आप लोगों की ओर से। और प्लीज़ ऐसे ही रिश्ते हमेशा बनाए रखना, आना जाना, फ़ोन करना, कुछ भी हमारी हेल्प लगी तो बताइए प्लीज़। मेरी बेटी भी है, उसको भी आप लोगों के आशीर्वाद से अच्छा है, कुछ नहीं कि पापा हम कर सकते हैं उतना हम कर पाएंगे प्लीज़। हाँ, थैंक्स अ लॉट। थैंक यू मुकुंद, थैंक्स अ लॉट, CFD डिपार्टमेंट, थैंक यू। हम तहे दिल से आभारी है, आप सब लोगों के आभारी। हमने रोटी खाई है मुकुंद की, थँक्स अ लॉट। थोडं भावनावरचं वातावरण यांनी केलेलं आहे आणि हे खरं आहे की राकेश पटेल हे खूप नेहमी कुटुंबाच्या बाबतीत आणि आपल्या परिवाराच्या बाबतीत खूप संवेदन होते आणि नेहमी आपल्या सर्वांच्या कुटुंबाच्या, आमच्या सुद्धा मित्रांच्या कुटुंबासाठी ते नेहमी मार्गदर्शन करायचे, असं राहा, मुलांना शिकवा. आणि त्यांनी पण त्यांच्या आपल्या मुलाला IIM सारख्या MBA मध्ये मुलांना उच्च शिक्षण दिलं. त्यांचा मुलगा पण उच्च शिक्षण घेतोय आणि त्यांची प्रेरणा आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे. घनश्याम राहुल, अगर मुकुंद में कामगार के बीच में अगर कोई सबसे सक्सेसफुल है तो आज के दिन में राकेश भाई है और उसका पूरा श्रेय माधुरी भाभी को जाता है। आज उनके दोनों बच्चे अच्छा शिक्षण किए हैं और मैं चाहता हूं कि सबके बच्चे ऐसे ही शिक्षण ले, उनका अनुगमन करे। विश यू ऑल द बेस्ट। थँक्यू घनश्याम. श्री राऊत साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोला. नमस्कार. माझ्या शिफ्टचा आता हा दुसरा माणूस चालला आहे. आम्ही एकत्र शिफ्टमध्ये काम केले, सगळ्यांना माहिती आहे. माणिक मागच्या महिन्यात रिटायर झाला, पटेल या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यात आमचा चौलकर. म्हणजे आमची एक शिफ्ट जी फर्नेसवरती काम करणारी होती ती पुढच्या महिन्यामध्ये सगळे रिटायर होत आहेत. आणि आमची रिटायर होताना ही जी यंगस्टर्स आहेत त्यांना आपण बोलू शकत नाही, ते रिटायरिंग, त्यांचा रिबर्थ होतोय. आणि त्यांना बघितलं असं मी मगाशी म्हटलं, माणिकला बघून कोणी बोलेल का तो मागच्या महिन्यात रिटायर झालाय? नाही.
आपल्याकडे हेच आहे की आपल्यानी सगळ्यांनी मिळून एक मुकुंद परिवार, जसं वहिनींनी सांगितलं की आम्हाला मुकुंदनीच दिलेलं आहे, त्यांनी पण स्वतः सर्व्हिस करतात. पण जर तुम्हाला जर फायनान्स घरातला कसा मॅनेज करायचा असेल तर हे कपल जे आहे ना यांच्याकडे बघा, त्याचे भरपूर स्ट्रगल केलेले आहेत. आणि स्पेशली तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समोरून बघितलेल्या आहेत, जवळून बघितलेल्या आहेत. आणि ते ऋण तुम्हाला फेडता येणार नाही, पण तुम्ही तो प्रयत्न नक्की करा. पटेल हा एक असा व्यक्ती आहे की जो नेहमी त्याच्या मुलांबद्दल, फॅमिलीबद्दल विचार करायचा. काही झालं तरी माझ्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, त्यांच्यासाठी मला गरज पडली तर मी काही करायला तयार आहे. जसं चुरीने सांगितलं, तो अब्रॉड जायचा, यायचा, परत नाईट शिफ्टला यायचा. म्हणजे हे, आणि कधी दांड्या त्याच्या असायच्या, परंतु कधीही टाइमपाससाठी त्यांनी दांड्या नाही, त्याचं काही नाही ते काम करूनच तो दांडी मारायचा. आता लोक काय म्हणतात ती गोष्ट वेगळी, आता त्या मागची सत्यता आम्हाला माहिती आहे. पण प्रत्येकाकडून जो आदर्श घ्यायचा असतो ते आपल्याकडे प्रत्येक जो मुकुंदचा कामगार आहे, आणि मी खरंच प्राऊड करतो की ही सगळी टीम माझी आहे. आणि मला आज 29 वर्ष होते, आज पटेल 33 वर्षांनी रिटायर होतोय. आणि आम्ही कधी कधी मस्करीत बोलतो, यार आमच्या रिटायरमेंटच्या वेळेला कोणी असेल की नाही. आता आमची यंग ब्रिगेड आहे ती असेलच नक्की, पण जुने मेंबर जसे सगळे रिटायर झाल्यानंतर सुनील आहे, भट आहे, हे सगळे येतात, आवर्जून येतात. ओके ओके. सो ज़्यादा समय न लेते वक्त आप दोनों को मैं आगे के लाइफ के लिए हार्दिक शुभेच्छा देता हूँ. ऐसे हेल्दी रहिए. दुसरी गोष्ट, मी मागच्या वेळेला जसं माणिकच्या मिसेसचं कौतुक केलं होतं तसं ह्या वहिनींचंही कौतुक आहे. कारण की जो दुसरा रथाचा पाय असतो तो त्यांनी होता. आणि दोघांमध्ये त्यांनी सांगितलं, जे त्यांनी ओपनली सांगितलं, आमच्यात भांडणं होत होती, स्ट्रगल करत होतो, परत दुसऱ्या दिवशी आम्ही उठत होतो. म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी भरारी घेतली. आणि जसं घनश्यामनी सांगितलं की आज जर आपल्यामध्ये, जर कामगारांमध्ये जर आपल्या डिपार्टमेंटमध्ये सक्सेसफुल व्यक्ती असतील त्यापैकी राकेश टॉपला आहे. आणि माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी ही प्रगती करावी, आपल्या मुलांना स्पेशली चांगलं शिक्षण द्यावं, कारण ती आपली असेट आहे. राकेश भाई पुन्हा एकदा शुभेच्छा. वहिनी तुम्हाला देखील शुभेच्छा. थँक्यू. अंतवाल साहेबांना विनंती आहे की तुम्ही 2 शब्द बोला. मैं तो सबसे पहले इस बात का टेंशन आता है, जैसे ही मैं सुनता हूँ रिटायरमेंट है, मैं सबसे ज़्यादा टेंशन में आता हूँ. अभी लास्ट वीक में जस्ट मतलब मुझे लेटर तो मुझे पहले आया था रिटायरमेंट के लिए, तो मैंने सावंत को अभी लास्ट वीक में ही बोला कि सावंत एक शिफ्ट के पूरे आदमी रिटायर हो गए, कैसे मैनेज करेंगे. तो इसलिए जैसे ही रिटायरमेंट का आता है मैं सबसे ज़्यादा टेंशन में आता हूँ. बिकॉज खासकर इस पूरा CFD डिपार्टमेंट में फर्नेस एक ऐसा एरिया है जहाँ पे सबसे सीनियर लोग हैं और काफ़ी टेक्निकली वेरी साउंड. तो सबसे ज़्यादा टेंशन मुझे इधर ही आता है. बाकी में मैं इधर उधर करके चला सकता हूँ, बट फर्नेस में मुझे बड़ा टेंशन आ जाता है. बट एनीवे मैनेज तो किया है. अभी मेरे ख्याल से शायद 2 महीने के बाद एक और रिटायरमेंट है. बट एनीवे 33 ईयर कंप्लीट किया, एक अच्छा समय निकाला मुकुंद में. मुझे तो अभी 1.5 साल ही हुआ है यहाँ पे, लेकिन कॉपरेशन बहुत अच्छा है अपने CFD में, ब्राइट बार में. मैं एक चीज़ बहुत अच्छा देखता हूँ कि रिटायरमेंट BBD का है पर CFD के लोग भी रहते हैं. CFD का रिटायरमेंट है तो BBD के लोग भी रहते हैं. ओके. तो लेकिन एक 33 ईयर निकालना आज के टाइम में एक प्राइवेट ऑर्गेनाइजेशन में इज ए टफ जॉब. बट थैंक्स टू मुकुंद के इतने अच्छे लोग मुकुंद के साथ जुड़े. मुकुंद काफ़ी आगे बढ़ा और जैसा आपने बताया कि आपने बच्चों का एजुकेशन और ये सुन के बड़ा मतलब अच्छा फील होता है. एक अच्छा फील होता है कि बच्चे अच्छे पढ़े लिखे. ठीक है, मदर फादर का काम है स्ट्रगल करना, वो करते हैं, उनसे जितना होगा वो करते हैं. बस मैं आगे यही बोलता हूँ कि भगवान से दुआ करता हूँ कि खुश रहें, स्वस्थ रहें और मस्त रहें. थैंक यू. थँक्यू अंतवाल सर. आणि आजचे सत्कार मूर्ती श्री राकेश पटेल साहेब यांना विनंती आहे की आपण 2 शब्द बोलायचे आहेत. आज मेरा बोलने का शब्द ही नहीं है मेरे पास, क्योंकि मैंने आज 33 ईयर्स सब लोग के साथ रिलेशन इतना अच्छा रखा, अच्छा था हमारा.
अभी कल से मैं किसके साथ बात करूँगा ओम प्रकाश में, क्योंकि हम लोग इसके सबके साथ क्या ना कुछ बात करते रहता था, ये प्रॉब्लम करके। अभी घर पे बैठ के बात करते रहूँगा अकेला, ये बहुत दुख होएगा मुझे। आभारी है सब लोग का, आभारी है सब लोग, इतने जन आए, मुझे तो बहुत अच्छा लगा ये सब देख के करके। मुझे इतना मुकुंद ने सब कुछ दिया है, जैसा कि मेरा फैमिली में सभी को, मेरे वाइफ तो मेरे सपोर्ट में ही थी, मेरे बच्चे लोग भी इतना ऊपर आए, और मैं इतना एक टाइम तो मैं ऐसा एडमिशन ले लिया, और राहुल सर को भी मालूम है, और बच्ची तभी बहुत छोटी भी थी, और मैं बोला IIM का बोला तो केट का एडमिशन करके ऐसा पैसा भर दिया, बाद में बोला अरे कैसा करेगा, फिर बेटी बोली मैं करूँगी करके, और मेरा वो PF का चेक भी निकल गया, वो इधर IMS में क्लास में। मैं बोला कैसा होएगा, हमारी बेटी ने बहुत मेहनत करके सब आज इतना नाम कमाया, बहुत बड़ी बात है, और मुकुंद से ही सब कुछ बहुत कुछ हो गया मेरा। थँक्यू पटेल. अशा खूप गोष्टी आहेत जे त्यांच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या घडत असतात. चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच असतात, पण त्याच्यावर मात करून पुढे जायचं ह्यालाच खरी जिगर असते आणि ह्याच्यातच खरी ताकद असते. ते पटेल यांनी दाखवून दिलेलं आहे, आणि त्यांच्यासोबत एक यशस्वी पुरुषामागे जसा स्त्री शक्तीचा हात असतो तसं त्यांच्या पत्नी त्या सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्या, आणि आज ते एक यशस्वी कुटुंबाचे प्रमुख म्हणून आज त्यांची मुलं चांगली ठिकाणी शिक्षण घेऊन चांगल्या पदावर कामावर आहेत. आलेल्या तुमच्या पटेलच्या सर्व परिवारांचा आम्ही हार्दिक आभार आहे. राऊत साहेब आणि अंतवाल साहेब यांनी आपला वेळ काढला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि आपण सर्वांनी ते उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली, त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार आहोत. ज्येष्ठ प्रमुख खाते प्रमुख श्री व्यंकटेश सर यांना जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि आपले खाते प्रमुख अत्यंत बहुमूल्य वेळातून वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहेत श्री व्यंकटेश साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्यासोबत आमच्या युनियनचे अध्यक्ष श्री विशे साहेब हे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि मी व्यंकटेश साहेबांना विनंती करतो पुष्पगुच्छ आणि एक शाल देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. तसेच विशे साहेबांना विनंती आहे की आपण श्री पटेल यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आणि अत्यंत बहुमूल्य वेळ काढून आपण उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही आपले आभार आहोत. व्यंकटेश सरांना विनंती आहे की आता तुम्हीच बोलायचे बाकी आहे, तेव्हा आपल्या 2 शब्दात भावना व्यक्त करा. अरे सॉरी लेट हो गया था, उधर भी आज सब बहुत रिटायरमेंट है. एक ब्राइड बार का भी एक अपना एक साथीदार रिटायर हो रहा था आज. तो पटेल भट्टी का जो भी आदमी लोग है वो लोग सब कुरला से आया है, बहुत एक्सपीरियंस वाला है. तो उसमें एक एक करके सबका एक्सपीरियंस का मतलब एक्सपीरियंस आदमी एक एक छोड़ के जाएगा, उसको फिल करना, वो वैकेंसी फिल करना बहुत मुश्किल है. प्रॉब्ली द नेक्स्ट जनरेशन जो आया है वो सीख के लिया होगा. एंड ये फर्नेस जो ये लेवल तक आया है, आज जो 1500-2000 टन बना रहा है, तो उसमें जो फर्नेस ऑपरेटर लोगों का बहुत बड़ा योगदान है. उसके लिए और ये महीने में रिकॉर्ड भी होने वाला है, तो उसके लिए और एक बार तो यही है लाइफ. एक साइकिल है, पहले पूरा लाइफ काम करने के बाद अभी आराम करने का, अभी बच्चे लोग सेटल हो गए, अभी आराम करने का टाइम आया है. बच्चे लोग अपना कैरियर पढ़ाई करके अच्छा सेटल हो गया है, तो अभी आराम का ज़िंदगी, आगे का लाइफ आराम से, आपका हेल्थ अच्छा रहे, फैमिली के साथ जितना टाइम स्पेंड करना करो, और आपका सब जो भी आइडिया सब लिया होगा, जो भी आपके साथीदार ने नेक्स्ट जनरेशन. एंड ऑल द बेस्ट. थैंक यू वेरी मच. धन्यवाद व्यंकटेश साहेब, आपण इथे आलात आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपले आभारी आहे. आणि हा कार्यक्रम संपलाय जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल ये है प्यार के पल। चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुशनसीबी। हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल। हम रहे या ना रहे कल,